पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। कोविड काळात दिवंगत रुग्णांच्या आत्मशांतीसाठी नवापूर टाउन हॉल येथे श्रीरंग अवधूत पादुका पूजन व श्री दत्त बावनी पाठ। सुमाणिक परिवाराच्या संकल्पनेतून दत्त बावनी पाठाने निर्माण झाली भक्तिमय ऊर्जा, दत्त बावनीचा महाजागर। कोविड-19 महामारीने संपूर्ण जगासह नवापूर शहरालाही मोठा अपघात दिला होता। त्या कठीण काळात नवापूर शहरातील टाउन हॉल येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते। येथे अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र दुर्दैवाने काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले। त्या दिवंगत कोविड रुग्णांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या स्मृती श्रद्धांजली अर्पण व्हावी या पवित्र उद्देशाने नवापूर शहरातील टाउन हॉल येथे श्रीरंग अवधूत पादुका पूजन व श्री दत्त बावनी 52 पाठाचे आयोजन करण्यात आले। या धार्मिक व भावनिक कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने करण्यात आले। लोकनेते भरत माणिकराव गावित यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ संगीता गावित नवापूर, नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव त्यांच्या पत्नी सौ दीपाली जाधव यांच्या हस्ते श्रीरंग अवधूतांच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता झाली। परमपूज्य श्रींच्या पादुका पालखीमधून अवधूतवाडी मार्गे टाउन हॉल येथे भक्तिमय वातावरणात आणण्यात आल्या। त्यानंतर श्री पादुका पूजन, थाळ आरती व प्रसाद वाटप करण्यात आले। पुढे श्री दत्त संकीर्तनाला सुरुवात झाली। या दरम्यान श्री दत्त बावनीचे सलग 52 पाठ पूर्ण करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांनी कोविड काळातील त्या दुःखद आठवणींना उजाळा देत दिवंगत रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। श्री दत्त बावनी पाठ, आरती, संकीर्तन व महाप्रसादामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व आध्यात्मिक शांततेत न्हाऊन निघाला। या कार्यक्रमाला नगरसेवक धर्मेश पाटील, माजी नगरसेवक विशाल सांगडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष मनोहर नगराडे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्तुत्य उपक्रमाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत अशा सामाजिक आध्यात्मिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना व्यक्त केली। आज आपण नगरपालिका टाउन हॉल या ठिकाणी श्रीरंग अवधूत महाराज यांच्या पादुका पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या नवापूर शहरामध्ये 1920 मध्ये जो करोना आला होता आणि त्या करोनाच्या काळामध्ये या टाउन हॉलला कोविड सेंटर हे केलेलं होतं आणि त्या कोविड सेंटरमध्ये या ठिकाणी बरेचसे कोरोनाचे पेशंट या ठिकाणी ॲडमिट होते। बरेचसे पेशंट हे भगवंताच्या आशीर्वादाने सुदैवाने आजही आपल्यामध्ये आहेत, पण काही आपल्याला सोडून गेलेत। मग या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये नवापूर तालुक्यातील सर्व जाती धर्माचे बंधू भगिनी या ठिकाणी ॲडमिट होते। त्याच्यातनं काही आपल्यात राहिलेत नाही, ते अनंतात विलीन झाले, पण कुठंतरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या नवापूर शहरातून आणि तालुक्यातून बऱ्याच लोकांची मागणी होती की टाउन हॉल या ठिकाणी आपण हा असा धार्मिक कार्यक्रम जर केला तर या धार्मिक कार्यक्रमाने जे मृत आत्मे झालेले आहेत त्या आत्म्यांना शांती मिळेल आणि मोक्ष मिळेल यासाठी हा आपण दत्त बावनीचा कार्यक्रम 52 पाठांचा आयोजित केला आणि त्यासाठी या ठिकाणी नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय जयंती जाधव, आमचे नगरसेवक माननीय धर्मेशभाई पाटील आणि सर्व दत्त परिवार पादुका पूजनासाठी आलेले सर्व अश्विनबाई असतील, बिजनेशबाई असतील, आनंद महाराज असतील, मनीष सर असतील, विजयबाई असतील, सर्व या ठिकाणी जे आमची मनीषाताई असेल, सर्व
भक्त भगिनी, आमची शीतलवेन असेल, या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला एकत्रितरित्या येऊन आमचे डॉक्टर भटसाहेब असतील, विकासभाई असतील, या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी येऊन ही मदत केली आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कुठंतरी माझ्या मनालाही शांती आज लाभली की ज्या नवापूर शहराचं आणि तालुक्याच्या लोकांचं या ठिकाणी दुर्दैवाने कोविडच्या काळात मृत्यू झाला, तर कुठंतरी आपल्यालाही त्यांच्या सद्गती आत्म्याला शांती मिळावं आणि त्यासाठी हा धार्मिक कार्यक्रम केला आणि त्याच्यासाठी सर्व शहरवासियांनी आणि तालुकावासियांनी मला साथ दिली, याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दत्त संप्रदाय, दत्त परिवाराचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आणि आम्ही एकत्रित येऊन आनंद महाराज, बिजरेशभाई आम्ही एकत्र येऊन ठरवलं होतं की इलेक्शन झाल्यानंतर हा आपला धार्मिक कार्यक्रम करायचा आहे. आणि तो आज बरोबर 18 तारीख रविवार आणि आमचे मनीष सर म्हणायचे की सुट्टीचा दिवस असेल तर त्या दिवशी आम्हालाही त्या दिवशी येणं होईल. आणि आज पहिली 2026ची मौनी अमावस्या हा एक औचित्य साधून हा दुर्मिळ योगायोग झाला. कारण अमावस्या म्हटली म्हणजे बरेचसे आपण त्याला अशुभ मानतो, पण आज खरं जर बघायला गेलं तर दत्त संप्रदायामध्ये बापजींचा देह हा त्यांनी मोक्ष त्यांना त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी त्यांनी आपले प्राण सोडले होते. आणि आज दत्त संप्रदाय त्याला शुभ दिवस हा मानत असतो आणि त्या दिवशी आपण हे कार्य केलेलं आहे. म्हणून इथं जेही मृत आत्मे झालेले आहेत त्या मृत आत्म्यांना भगवंत सद्गती, शांती प्राप्त देऊन त्यांना मोक्ष प्राप्त हो अशी मी भगवंतराया चरणी प्रार्थना करतो. आणि वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आमचे पूज्यनीय बाबा काका जोशी हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा दिंडीमध्ये भाग घेतला आणि सुद्धा या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणून आम्ही नवापूरवासीय या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नवापूरची जी इडापिडा जी काय असेल ती टळो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. थांबतो. गुरुदेव